दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे. माढा विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढण्याकरता अनेक जण इच्छुक आहेत. आमदार बबनदादा शिंदे जे अजित पवार गटाचे आमदार आहेत, महायुतीचे नेते आहेत, त्यांनी सुद्धा महायुतीपासून दूर जात आपले चिरंजीव रणजित शिंदे यांच्याकरता शरद पवार यांच्याकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे. 4-5 वेळा त्यांनी जाऊन पुणे मुंबई येथे गाठीभेटी घेतलेल्या आहेत. याचबरोबर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी गेल्या 4 महिन्यापासून माढा मतदारसंघामध्ये निवडणुकीची तयारी केलेली आहे. मोठमोठे उपक्रम ते राबवत आहेत. शरद पवार यांचे ते निकटवर्तीय मानले जातात आणि या मतदारसंघामध्ये बबनदादा शिंदे यांच्या भूमिकेमुळे बराचसा पेच निर्माण झाला होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष कुणाला उमेदवारी देणार, बबनदादा शिंदे पुन्हा स्वगृही परतणार का आणि पवारसाहेब त्यांना उमेदवारी देणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे सध्या. आणि याचबरोबर माढा मतदारसंघातून लढण्याकरता म्हणून संजय पाटील घाटणेकर असतील, संजय कोकाटे, शिवाजीराव कांबळे असतील, याचबरोबर मिनलताई साठे यांची पण तयारी, याचबरोबर मोहिते पाटील सुद्धा माढा मतदारसंघातून लढण्याकरता इच्छुक आहेत. अशा स्थितीमध्ये शरद पवार कोणाला उमेदवारी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे सध्या. या मतदारसंघातून अभिजित पाटील यांचं नाव निश्चित केलं जाईल असं चित्र आहे. कारण बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांना उमेदवारी दिली तर याचे पडसाद शेजारच्या करमाळा मतदारसंघावर उमटणार आहेत. करमाळा मतदारसंघामध्ये बबनदादा शिंदे यांचे बंधू संजय मामा शिंदे हे आमदार ते अपक्ष निवडणूक लढवत आहेत. तिथून मागच्या वेळी सुद्धा ते अपक्षच निवडून आले होते. यंदाही त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. बबनदादा शिंदे यांच्या चिरंजीवांना जर माढ्यातून उमेदवारी दिली तर बबनदादा शिंदे करमाळ्यामध्ये कुणाचा प्रचार करणार? कारण माढा तालुक्यातील 36 गावं ही करमाळा मतदारसंघाला जोडलेली आहेत. साहजिकच शिंदे हे संजय मामा शिंदे यांच्याच पाठीशी आपली ताकद उभी करणार हे निश्चित आहे. त्यामुळं शरद पवार हे तिथे जो उमेदवार देतील, नारायण पाटील किंवा अन्य कोणालाही, त्यांचं सीट धोक्यात येऊ शकतं. याचबरोबर मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांचा बबनदादा शिंदे यांना असणारा विरोध, कारण महायुतीच्या वतीनं त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये संजय मामा शिंदे आणि बबनदादा शिंदे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपचे उमेदवार त्यांचा प्रचार केला होता आणि गेल्या अनेक वर्षांपासून अकलूजचे मोहिते पाटील आणि बबनदादा शिंदे यांच्यामध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये मोहिते पाटील हे कदापिही बबनदादा शिंदे अथवा त्यांच्या चिरंजीवांना उमेदवारी देणं मान्य करणार नाहीत. याचबरोबर माढा तालुक्यातून जे अन्य इच्छुक उमेदवार आहेत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन सांगितलं होतं की आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्या, पण बबनदादा शिंदेंना उमेदवारी देऊ नका. उमेदवारी देताना फक्त आमच्यापैकी जो कोणी माढा विधानसभा मतदारसंघातला उमेदवार असेल त्याला तुम्ही उमेदवारी द्या. त्यामुळं आता बबनदादा शिंदे यांना उमेदवारी देऊ नये असा मतप्रवाह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये आहे. त्यामुळे अभिजित पाटील यांना उमेदवारी द्यावी असं एक चित्र अनेक वरिष्ठ नेत्यांनी पक्षामधल्या शरद पवार यांना सांगितल्याचं समजतं. याचबरोबर शरद पवार यांचे संबंध सुद्धा अभिजित पाटील यांच्याशी अत्यंत चांगले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी काही अडचणीस्तव अभिजित पाटील हे भाजपच्या जवळ गेले होते. मग त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला नव्हता, परंतु त्यांचा कारखाना अडचणीत आला, त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या गाठीभेटी घेऊन आपलं क्लेरिफिकेशन दिलेलं आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा त्यांनी सतत शरद पवार यांची भेट घेतलेली आहे आणि पवारही ते नेहमी त्यांना भेटतात, त्यांच्याशी चर्चा करतात. त्यामुळे अभिजित पाटील यांची उमेदवारी आता निश्चित मानली जाते. येत्या 1-2 दिवसामध्ये ती जाहीर होऊ शकते, कारण आजपासून आता उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. अभिजित पाटील यांना उमेदवारी मिळणार असं गृहीत धरून त्यांचे समर्थक आता कामालाही लागलेत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी बैठकाही सुरू केलेल्या आहेत, प्रचारही सुरू केलेला आहे. गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.